आज सकाळी घरातली सर्व कामं आवरली आणि माझ्याकडे वेळ होता, मी फ्री होती, तर म्हटलं चला थोडंसं बाहेर बघूया, कारण बाहेर ना कोट बांधायला घेतलेलं आहे, त्याचं काम चालू होतं. त्यानंतर मी वर आली आणि ही तुम्हाला सागरवेणी दाखवते. स्वतःहून घातली होती, इतकी सुंदर आली होती ना, मला पण माहिती नव्हतं, दीदीने सांगितलं तेव्हा मला माहिती पडलं. आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये मेथीचे पराठे बनवायचे होते, तर मेथी स्वच्छ धुवून घेतली, बारीक कापून घेतली. आता मेथीमध्ये आपल्याला हळद, गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, तिखट मसाला, त्यानंतर याच्यामध्ये तीळ, ओवा टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी कांदा, मिरची आणि कोथिंबीर टाकली, थोडंसं बेसन पण टाकलं आणि त्यानंतर आता गव्हाचं थोडं थोडं पीठ करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा पण टाकायचा आहे आणि छान इथे पीठ मी मळून घेतलं आणि अशा प्रकारे थोडंसं मी 10 मिनटं हा पीठ तसंच फुगत ठेवणार आहे. त्यानंतर परत खाली आली आणि खाली काम सुरू आहे, तुम्ही बघू शकता. घराच्या अवतीभोवतीनं कोट बांधायला घेतला आहे, तर आम्ही तेच बघायला आलो होतो आणि अगस्त्याना इथे रेती आहे ना, तर पूर्ण दिवस या रेतीवरच खेळत असतो. अहोंना उपवास होतं, तर त्यांच्यासाठी इथे खिचडी बनवायला घेतली आहे. तेलामध्ये कढीपत्ता, मिरची, जिरं टाकलं, त्यामध्ये बटाटा आणि शेंगदाणे टाकलं, वाफ येऊन दिली आणि सगळ्यात पहिले तर त्यांना खिचडी दिली. वर आली तर दीदीने छान पराठे इथे लाटले होते, तर ते 2 पराठे मी मला घेतले, त्यासोबत दहीसुद्धा घेतलं. आता अगस्त्याला पण ना मेथीचे पराठे खूप आवडतात, तर आम्ही छान टीव्हीवर डोरेमॉन लावलं होतं. अगस्त्या आणि मी डोरेमॉन बघता बघता मेथीचे पराठे खाल्ले. तर चला आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. बाय.